माधव कुलकर्णी, वसंत एम कुलकर्णी LLP चा पार्टनर. आज आम्ही हा वेबिनार आयोजित करण्यामागची मी भूमिका सर्वप्रथम सांगतो की पिजिम इंडिया नावाचा एक भारतामध्ये म्युच्युअल फंड आहे आणि जगभरात पिजिम इंडिया हा रिटायरमेंट सोल्युशन साठी ओळखला जातो. सेवानिवृत्त नियोजन ही जगभरात जी संकल्पना एक रूढ आहे, या संकल्पनेला भारतामध्ये फारसा परिचय लोकांशी झालेला नाही. कारण भारतामध्ये आतापर्यंत केंद्र किंवा राज्य सरकार किंवा सैन्य हे सगळ्यात मोठे एम्प्लॉयर किंवा सगळ्यात मोठा वर्कफोर्स, चाकरमनी, नोकरदार त्यांच्याकडे काम करायचे आणि या सगळ्या लोकांना पेन्शन मिळते. अरे म्हणून भारतामध्ये सरकारी नोकरी का हवी, तर सरकारी नोकरीमध्ये पेन्शन मिळते आणि त्यामुळे रिटायरमेंट सोल्युशन किंवा सेवानिवृत्ती नियोजन या गोष्टीशी फारशी लोक परिचित नाही. तर पिजिम इंडियाने भारतामध्ये एक सर्वेक्षण केलं आणि त्या सर्वेक्षणामध्ये अनेक धक्कादायक संकल्पना पुढे आल्या. त्या धक्कादायक संकल्पना अशा आहेत की लोकांना आपल्याला सेवानिवृत्तीसाठी किती पैसे लागणार याबद्दलच काही कल्पना नव्हती. 60व्या वर्षी निवृत्ती आणि एकच नोकरी ही संकल्पना कालबाह्य झाली आहे आणि त्याच्यामुळे तसंच पीएफ मधून विड्रॉवल सुद्धा सुलभ झाल्याने प्रॉव्हिडंट फंड किंवा भविष्य निर्वाह निधी हा सुद्धा पुरेसा जमत नाही. एकत्र कुटुंब पद्धतीचा ऱ्हास होत चाललेला आहे. या सर्वेक्षणात असं पण आढळलं की जी लोक एकत्र कुटुंब पद्धतीत राहतात ती स्वतःला सेवानिवृत्ती पश्चात सुरक्षित समजतात आणि यासाठी रिटायरमेंट प्लॅनिंग गरजेचं आहे. नेक्स्ट स्लाइड. दुसरी अशी गोष्ट आढळली की या सर्वेक्षणात भाग घेतलेली लोक ही आज जगतात, आजच्यासाठी जगतात, भविष्यातल्या गोष्टीची फारशी चिंता करत नाही. साहजिकच चंगळवादी जीवनशैलीमुळे बचत फारशी राहत नाही आणि बचत न राहिल्याने एकतर दुसऱ्या बाजूला सामाजिक सुरक्षितता नाही, जशी अमेरिकेमध्ये आहे तशी, आणि बचतीची सवय मोडल्याने भारत हा कधी काळी बचतकर्त्यांचा देश होता. पगारामधले किंवा उत्पन्नातले 35% रक्कम ही भविष्यासाठी तरतूद केली जायची. परंतु आज असं झालेलं आहे की भारत हा बचतकर्त्यांचा देश राहिलेला नाही. साहजिकच वेगवेगळी आकर्षणं किंवा वेगवेगळ्या गोष्टींसाठी पैसे खर्च होतात. नेक्स्ट. आणखीन एक महत्वाची गोष्ट अशी की जगात पैसे का खर्च होतात, का साठत नाही, तर सर्व गोष्टींसाठी कर्ज मिळतं, फक्त सेवानिवृत्ती पश्चात खर्चासाठी कर्ज मिळत नाही. अगोदरचा पगारातला मोठा हिस्सा कर्ज फेडण्यामध्ये खर्च होतो आणि त्याच्यामुळे बचत राहत नाही. हा एक महत्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. नेक्स्ट. फायनान्शियल गोल किंवा फायनान्शियल प्लॅनिंग करताना आर्थिक नियोजनात निवृत्ती पश्चात नियोजन हा सगळ्यात प्राधान्यक्रमात शेवटचा असलेला भाग आहे.
प्रत्यक्षामध्ये जेव्हा तुम्हाला पहिला पगार मिळतो त्या वेळेपासून सेवानिवृत्ती नियोजन करायला हवं, कारण आपण रिटायर कधी होणार हे आपल्याला माहिती असतं. नेक्स्ट बहुतांश भारतीयांकडे रिटायरमेंट फंड नाही. 51% लोकांपर्यंत पर्यायी स्त्रोत आहेत, पण 49% लोकांपर्यंत त्याने आर्थिक नियोजन फारसं गंभीरपणे घेतलेलं नाही. नेक्स्ट. आणि म्हणून हा वेबिनार घेण्याचा आमचं उद्देश आहे. या वेबिनारची संकल्पना किंवा या वेबिनारचं स्वरूप असं असेल की मी हे तुम्हाला वेबिनार आम्ही का आयोजित केला या मागची भूमिका सांगितली. माझे सहकारी लीना आहेत, त्या ऍक्च्युअल रिटायरमेंट प्लॅनिंग म्हणजे काय आणि त्याची गरज या विषयावरती बोलतील. रिटायरमेंटच्या कॅल्क्युलेशन वरती स्वाती रेणापूरकर बोलतील आणि काय करावं आणि काय करू नये याच्याबद्दल पूजा बोलतील. असे आम्ही चौघं या वेबिनार मध्ये भाग घेणार आहोत. तर आता याच्या पुढची सूत्र मी लीना गोखले यांच्याकडे देतो. त्या CFP आहेत आणि त्या आता रिटायरमेंट सोल्युशनची गरज या विषयावरती बोलतील. मॅडम आता तुम्ही बोला. नमस्कार, मी लीना गोखले. मी आज तुमच्याशी रिटायरमेंट रेडीनेस प्रोसेस, त्याच्या समोरील आव्हानं आणि त्याचे फायदे डिस्कस करणार आहे. निवृत्ती म्हणजे काय? तर आला दिवस आपल्याला हवा तसा आनंदाने घालवण्याचा, आपल्या आवडीनिवडी जपण्याचा काळ म्हणजे निवृत्ती. हा काळ सर्वांसाठी खरंच आनंददायी आणि तणावरहित असावा. आता अशी आनंददायी निवृत्ती खरंच शक्य आहे का? तर हो. म्हणतात ना, गॉड सेव्ह दोज हू सेव्ह देमसेल्व्स. आपण नीट नियोजन केलं, शिस्तबद्ध सेव्हिंग आणि गुंतवणूक केली तर आपली रिटायरमेंट ही निश्चितच आनंददायी होऊ शकते. आपल्या आयुष्याच्या 3 स्टेजेस असतात. पहिली स्टेज असते डेव्हलपमेंट स्टेज, म्हणजे 1 ते 25 वर्ष. या स्टेजमध्ये आपण शिक्षण घेतो आणि बाहेरच्या कॉम्पिटिशनसाठी स्वतःला सक्षम बनवतो. साधारण 23-24व्या वर्षी नोकरी लागते. आपण अर्थार्जन सुरू करतो. पुढे साधारण 58 वयापर्यंत आपली ॲक्युम्युलेशन फेज असते, म्हणजे आपण आपल्या विविध गरजांसाठी आणि भविष्यासाठी उत्पन्न घेत असतो आणि वेगवेगळ्या गोष्टींसाठी ते वापरत असतो. आता मला इथे सांगावंसं वाटतं की साधारण 23 ते 30 वयोगट जो असतो ना, तेव्हा उत्पन्न असतं, पण आपल्यावरती तितक्याशा जबाबदाऱ्या नसतात. त्यामुळे या वयोगटातल्या व्यक्ती खरं तर आपल्या भविष्यासाठी आणि आपल्या रिटायरमेंटसाठी आपल्या उत्पन्नातला मोठा भाग सेव्ह करू शकतात, पण त्या वयातनं हे इतकंसं गांभीर्यानं घेतलं जात नाही. साधारण 28 ते 32 वयामध्ये लग्न होतं. लग्न झालं की पुढे 20 वर्ष आपल्यावरती कौटुंबिक जबाबदाऱ्या असतात. आपल्याला मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करावा लागतो. आपण जर का घरासाठी लोन घेतलं असेल तर त्याचे हफ्ते फेडावे लागतात. त्यामुळे या वयोगटातल्या व्यक्ती त्यांच्या उत्पन्नातला मोठा भाग हा खर्चांवरती वापरतात आणि काही प्रमाणात ते सेव्हिंग करतात. मला इथे सांगावंसं वाटतं की आत्ताचा जो श्रोते वर्ग आहे, साधारण 48 ते 58 वयोगट, 50च्या पुढे 58 वर्षापर्यंत परत एकदा व्यक्ती हे जे 23 ते 30 वयोगटातल्या व्यक्तींसारखीच परिस्थिती अनुभवतात, कारण तोपर्यंत त्यांच्यावरच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या कमी होऊ लागतात. त्यांची मुलं शिकून स्वतःसाठी अर्थार्जन करू लागली असतात. त्यांनी जर का घरासाठी लोन काढलं असेल तर ते बऱ्यापैकी रिपे होत आलेलं असतं. परत एकदा ते त्यांच्या उत्पन्नाचा मोठा भाग हे त्यांच्या भविष्यासाठी बाजूला काढू शकतात. जर कुणाकडनं रिटायरमेंटसाठीची इन्व्हेस्टमेंट किंवा उपाययोजना राहून गेल्या असल्या तर त्यांनी 48 ते 58 वयामध्ये त्या गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे. नेक्स्ट स्लाइड. आता निवृत्ती निधी उभारण्याची जी प्रोसेस असते ना, ती सापशिडीच्या खेळासारखी असते. आपण सगळ्यांनी सापशिडीचा खेळ खेळलाय लहानपणी. या खेळात आपण फासे टाकतो, एक एक घर पुढे सरकत आपल्या टार्गेट पाशी म्हणजे 100व्या घराकडे आपण आपली वाटचाल करतो.
आता होतं काय की या खेळात आपल्याला कधीतरी शिडी येते. शिडी आली की आपण आपल्या टार्गेट पर्यंत वेगाने पोहोचतो. तर कधी आपल्या वाटेमध्ये अडथळे म्हणजे साप येतो काय काढले आणि आपण परत आपल्या टार्गेटपासून दूर फेकले जातो. त्याच पद्धतीने आपली जी रिटायरमेंट निधी उभारण्याची प्रोसेस आहे ना, त्यातही काही अडथळे असतात तर काही शिड्या असतात. आता मी तुम्हाला सांगते की शिडी म्हणजे काय. तर आपल्याला आपल्या कुटुंबाकडनं काही मालमत्ता मिळाली, म्हणजे इनहेरिटन्समध्ये काही इस्टेट मिळाली, किंवा आपण आपल्या शिक्षणाच्या जोरावर, आपल्या अनुभवाच्या जोरावर अधिक पगाराची नोकरी मिळवली, तर आपलं सेव्हिंग वाढतं. पर्यायाने आपण आपलं रिटायरमेंटचं टार्गेट लवकर अचीव करू शकतो. आपल्याला योग्य गुंतवणूक सल्लागार मिळाला, त्याच्या मदतीने आपण योग्य इन्व्हेस्टमेंट करून त्या इन्व्हेस्टमेंटने जर का सातत्याने चांगला परतावा दिला, अपेक्षित परतावा दिला, तर देखील आपण आपलं रिटायरमेंटचं टार्गेट हे लवकर पूर्ण करू शकतो. आता ह्या गोष्टी जशा आपल्याला आपलं टार्गेट अचीव करायला मदत करतात, तसेच काही अडथळे आहेत. अडथळे म्हणजे काय, तर महागाई, घटते व्याजदर, आधुनिक जीवनशैली, ती पूर्ण करण्यासाठी घेतली गेलेली कर्ज, किंवा अचानक उद्भवणाऱ्या वैद्यकीय खर्च, मुदतपूर्व सेवानिवृत्ती, या सर्व गोष्टींमुळे आपलं रिटायरमेंटचं टार्गेट पूर्ण व्हायला आपल्याला अडथळे येतात. नेक्स्ट स्लाइड. निवृत्ती निधी उभारणी आणि वितरण यासमोरील आव्हानं. आता ही निवृत्ती निधी उभारणी आणि वितरण याच्यामध्ये काही आव्हानं आहेत, ती मी तुमच्याशी डिस्कस करते. पहिलं आहे वाढते आयुर्मान. भारतीय नागरिकांची सध्याचं सरासरी आयुष्य आपण जर का बघितलं तर ते 69 इतकं आहे, 69-70 आहे. पण नजीकच्या 10-15 वर्षाच्या काळात ते 75 ते 85 एवढं होईल अशी अपेक्षा, असा अंदाज आहे. आता हे का शक्य आहे, तर वैद्यकीय सोयी सुविधा, मेडिकल ऍडव्हान्समेंट, याच्यामुळे अनेक दुर्धर आजारांवर आपण मात करू शकतोय. पण त्याच्यासाठी आपल्याला वैद्यकीय खर्च करावा लागतो आणि उतार वयात अशा वैद्यकीय इमर्जन्सीज वाढू शकतात. इथे एक सांगावंसं वाटतं की वैद्यकीय खर्चाचं इन्फ्लेशन जे आहे, म्हणजे महागाई दर जो आहे, तो आपल्या दैनंदिन गरजांसाठीचं जे इन्फ्लेशन आहे ना, त्याच्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे आज जर का आपल्याकडे काही मेडिकल इन्शुरन्स असेल, तर तो भविष्यात पुरेसा पडेल याची शाश्वती नाही. आणि अशा केसमध्ये काय होतं की आपल्या निवृत्ती निधीला नकळत हात लावला जातो. तर निवृत्ती निधी बरोबरच आपण एक वैद्यकीय निधी उभा करणं हे गरजेचं आहे. तर आपण या वाढत्या वैद्यकीय खर्चाच्या चॅलेंजला फेस करू शकतो. त्याच्या पुढचं तिसरं आव्हान आहे टॅक्सेस, कर. आपण कमावते झाल्यापासून आपल्या इन्कम वरती अनेक कर भरत असतो. त्याचप्रमाणे आपण जो खर्च करतो त्या खर्चांवरती देखील आपण कर भरत असतो. रिटायरमेंट ही काही याच्यासाठी अपवाद नाहीये. रिटायर्ड लाईफमध्ये देखील आपल्याला अनेक गोष्टींवरती कर भरावे लागतात. जसं की आपण जो रिटायरमेंट निधी उभा केलाय, जो इन्व्हेस्टमेंट आपण केली, त्याच्या परताव्यावरती आपण कर भरत असतो, किंवा त्यातनं आपण जे विड्रॉवल करतो, काही अॅन्युइटीज आपण घेतो, त्याच्यावर देखील आपण कर भरत असतो. त्यामुळे आपली जी रिटायरमेंट निधी इन्व्हेस्टमेंट आहे ती कर कार्यक्षम, टॅक्स एफिशियंट करणं हे एक चॅलेंजेस आहे आणि ते निवृत्ती नियोजनाचाच भाग आहे. त्याच्या पुढे आहे घटते व्याजदर. कोणतीही अर्थव्यवस्था प्रगतिशील अर्थव्यवस्थेकडनं प्रगत अर्थव्यवस्थेकडे जेव्हा वाटचाल करते, तेव्हा त्या देशातील व्याजदर हे घटत असतात. आपण भारतातच जर का बघितलं तर गेल्या काही वर्षात व्याजदर सातत्याने खालती येत आहेत. मी तुम्हाला एक उदाहरण देते. 10 वर्षापूर्वी एखादा व्यक्ती रिटायर झालाय आणि त्याला 50 लाख रुपये रिटायरमेंट फंड मिळालाय. त्याचा वर्षाचा खर्च जर का 3 लाख रुपये आहे आणि तो त्याने 8% दराने तेव्हा जर का फिक्स इंटरेस्ट रेटिंग इन्स्ट्रुमेंट मध्ये इन्व्हेस्ट केला असेल, तर तेव्हा त्याला 4 लाख रुपये व्याज मिळत होतं. 3 लाख रुपये वार्षिक खर्च भागून ते 1 लाख रुपये सेव्ह करू शकत होते, इन्व्हेस्ट करू शकत होते. पण त्या व्यक्तीचं आजचं जर का आपण रिटायरमेंटचं गणित चेक केलं तर ते कोलमडलंय. कारण आता व्याजदर आपण बघितलंय 5.5 ते 6% दरम्यान आहे. तर म्हणजे काय की जर का आपण फक्त डेट इन्स्ट्रुमेंट मध्ये इन्व्हेस्ट करत असलो
तर आपल्याला इंटरेस्ट रेट रिस्क किंवा रिइन्व्हेस्टमेंट रिस्क अशा विविध रिस्कना फेस करावं लागतं आणि त्याचं योग्य व्यवस्थापन होण्यासाठी आपल्या रिटायरमेंट निधीतला काही भाग हा आपल्याला भांडवली बाजारात म्हणजे इक्विटी मार्केटमध्ये आयदर थ्रू म्युच्युअल फंड किंवा थ्रू डायरेक्ट स्टॉक इन्व्हेस्ट करणं गरजेचं होतं. अर्थातच प्रत्येकाची रिस्क टेकिंग कपॅसिटी पहिले चेक करावी लागते आणि प्रत्येकाच्या रिस्क टेकिंग कपॅसिटीनुसारच त्याने किती भांडवली बाजारात इन्व्हेस्ट करावं हे ठरवलं जातं. आता भांडवली बाजार ह्याच्यात काही रिस्क आहेत का? तर निश्चितच आहेत. तिथे आपण कायम चढ उतार बघत असतो, म्हणजे तिथे व्होलॅटिलिटी रिस्क आहे आणि ही व्होलॅटिलिटी रिस्कचा सर्वात जास्त फटका हा डिस्ट्रीब्युशन फेज म्हणजे जे रिटायर्ड लोक असतात त्यांच्या डिस्ट्रीब्युशन फेज मधल्या लोकांना जास्त हा फटका जाणवतो. आता हे भांडवल बाजारात चढ उतार का होत असतात? तर काही पॉलिटिकल न्यूज येतात, काही इकॉनॉमिकल न्यूज येतात, करन्सी मुवमेंट किंवा अचानक उद्भवणाऱ्या समस्या जसं की 2 देशातील युद्ध आणि काही आपत्ती जसं की आता गेल्या वर्षी आपण कोरोना महामारी अनुभवली, साऱ्या जगातली इकॉनॉमी त्याच्यामुळे अफेक्ट झाली आणि आपल्या भारतीय भांडवल बाजारात देखील त्याच्यामुळे खूप चढ उतार आलेले आहेत. तर ही जी व्होलॅटिलिटी रिस्क असते ना त्याचंही योग्य व्यवस्थापन होणं गरजेचं असतं. सर्वात शेवटी एक गरजा आणि स्वप्न यातलं द्वंद्व. आपण आपल्या स्वप्नांसाठी जगत असतो, खरं आहे, पण आपण अशा स्वप्नांच्या मागे पळता कामा नये ज्यांच्यामुळे आपल्या भविष्यातील गरजा अडचणीत येतील. मी तुम्हाला एक उदाहरण देते. आमचे एक क्लायंट आहेत, ते रिटायर झाले, त्यांना 1 कोटी रिटायरमेंट फंड मिळाला कंपनीकडनं. तो त्यांच्याकडे इन्व्हेस्ट करायला अवेलेबल होता. आता त्यांच्या केसमध्ये कसं होतं, त्यांना मुलं उशिरा झालेली. जरी ते रिटायर झाले तरी त्या मुलांचं शिक्षण चालू होतं. आता या गृहस्थांची आणि त्यांच्या पत्नीची अशी इच्छा होती की त्यांना फिरायची खूप आवड होती. तर जोपर्यंत आपण रिटायर झाल्यावर चालते फिरते होत अशा लगेचच एक 8-10 वर्षाच्या काळात आपण अमेरिका, युरोप, इजिप्त, ऑस्ट्रेलिया, जपान, सिंगापूर अशा वेगवेगळ्या कंट्रीज बघू असं त्यांचं स्वप्न होतं. जेव्हा त्यांचं रिटायरमेंट रेडीनेसचं कॅल्क्युलेशन मांडलं गेलं तेव्हा असं लक्षात आलं की त्यांच्यावरच्या जबाबदाऱ्यांमुळे यातली सगळी स्वप्न एकत्रित पूर्ण करणं शक्य नाहीये. त्यातल्या काही स्वप्न बाजूला ठेवणं गरजेचं आहे. जेव्हा हे त्यांच्या लक्षात आलं मांडणीनंतर तेव्हा त्यांनी त्यातल्या काही गरजा होल्डवर ठेवण्याचा डिसिजन अतिशय आनंदाने स्वीकारला. नेक्स्ट. आता निश्चिंत सेवानिवृत्तीसाठी काय करायचं असतं? तर आपल्याला एक आराखडा करायचा असतो. निवृत्ती नियोजन म्हणजे काय? छोट्या छोट्या उपाययोजनांचा लिखित आराखडा जो आपल्याला वस्तुनिष्ठ निर्णय घ्यायला मदत करतो. आपल्या ज्या आर्थिक क्षमता आहेत त्यांची आपल्याला पडताळणी करायला मदत करतो. आपल्या इच्छा, स्वप्न, आकांक्षा, गरजा याची क्रमवारी आणि प्राधान्य ठरवायला तो आपल्याला मदत करतो. आयुष्यात उद्भवणाऱ्या समस्यांना, अचानक उद्भवणाऱ्या समस्यांना फेस करायला तो आपल्याला सक्षम बनवतो आणि एकंदरीत आपलं उर्वरित आयुष्य तणावरहित जगण्यासाठी तो आपल्याला मदत करतो. नेक्स्ट स्लाइड. आता हे निवृत्ती नियोजन जे आहे ना त्याचं स्वरूप कसं असतं? तर आपण आपली निवृत्ती पश्चात जी उद्दिष्ट असतो ती डिस्कस करतो. नंतर आपली सध्याची आर्थिक परिस्थिती असते त्याचं विश्लेषण केलं जातं आणि त्याच्यानंतर गुंतवणूक विभाजनाची रचना ठरवली जाते. गुंतवणूक विभाजनाची रचना म्हणजे काय? तर गुंतवणूक विभाजन करताना आपण प्रत्येकाची जोखीम घ्यायची क्षमता असते ना आणि प्रत्येक इन्व्हेस्टमेंटच्या मधली जी जोखीम असते हे त्यांना इन्व्हेस्टर्सना एक्सप्लेन करतो. जोखीम व्यवस्थापन म्हणजे काय? की आपण किमान जोखीम पत्करून आपल्याला जो अपेक्षित परतावा आहे आपल्या टार्गेट जवळ जाण्यासाठी किंवा आपल्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी तो कमीत कमी धोका पत्करून अपेक्षित परतावा मिळवून देणं म्हणजे जोखीम व्यवस्थापन. आता कसं आहे माहितीये की मला रिस्क घ्यायची नाहीये. मला माझं जे बेसिक प्रिन्सिपल आहे ते निगेटिव्ह झालेलं बघायची माझी मानसिकता नाहीये. तर असं नाही चालत कारण मग आपल्याला घटते व्याजदर किंवा इन्फ्लेशन याची जी रिस्क असते ना ती मॅनेज नाही करता येत.
आता दुसरी गोष्ट आहे, काही लोक खूप अग्रेसिव्ह इन्व्हेस्टर्स असतात, त्यांना कायम डबल डिजिट रिटर्न हवं असतं, म्हणून मला माझे सगळे पैसे इक्विटीत इन्व्हेस्ट करायचे, तर हेही योग्य नाहीये, कारण इक्विटी मार्केटमध्येही चढ उतार येत असतात. तर प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या आणि प्रत्येकाची रिस्क टेकिंग कपॅसिटी आणि त्यांना खरंच किती रिटर्न जनरेट करून दिलं तरी त्यांच्या गरजा भागू शकतात, हे जर का गणित क्लिअर असेल ना, तर एकंदरीत गुंतवणूक विभाजन म्हणजे काही इंटरेस्ट फेचिंग इन्स्ट्रुमेंट आहेत, काही सिक्युअर्ड इन्व्हेस्टमेंट आहेत, काही इक्विटी इन्व्हेस्टमेंट आहेत, अशा वेगवेगळ्या असेट क्लासमध्ये आपण त्याचं विभाजन योग्य पद्धतीने करू शकतो. असं म्हटलं जातं की इट इज नॉट अ फंड सिलेक्शन बट राईट असेट अलोकेशन जनरेट्स डिझायर्ड रिटर्न. हे झालं गुंतवणूक निधी उभारण्याबद्दल. आता आपण जो गुंतवणूक निधी उभारलाय, ज्या इन्व्हेस्टमेंट्स आपण केल्या आहेत, आतापर्यंत जी मालमत्ता आपण जोडली, आपल्या मृत्यू पश्चात तिचं हस्तांतरण आपल्या इच्छेनुसार आपल्या वारसांमध्ये सोप्या पद्धतीने होण्यासाठी काही उपाययोजना कराव्या लागतात आणि तेही या निवृत्ती नियोजनाचा भाग असतात. जसं की वेगवेगळ्या इन्व्हेस्टमेंटवरती बरोबर नॉमिनेशन्स केली गेली आहेत ना, आपल्या इच्छेनुसार आपल्याला ज्या पद्धतीने आपल्या मालमत्तेचं विभाजन करायचंय, डिस्ट्रीब्युशन करायचंय, ते आपण आपल्या इच्छापत्रामध्ये नमूद करणं गरजेचं असतं. तर त्याविषयीचं मार्गदर्शन हे देखील निवृत्ती नियोजनाचाच एक भाग असतो. आता हे निवृत्ती नियोजनाचं गणित कसं मांडतात ते आपल्याला स्वाती रेणापूरकर एक्सप्लेन करतील. नमस्कार सगळ्यांना आणि अगदी निवांत सकाळ. आतापर्यंत आपण बघितलं की निवृत्ती नियोजन का गरजेचं आहे. माझं ऐकू येतंय ना? हो, आवाज येतोय. हा, ओके. तर आता आपण बघूया फिगर्स, रिटायरमेंट प्लॅनिंग चे ऍक्च्युअल फिगर्स. आता ह्या स्लाइड मध्ये तुम्ही बघत असाल, मी 2 पर्सनचे एक्झाम्पल दिलेलं आहे, पर्सन एक्स आणि पर्सन वाय. पर्सन एक्स आहे 25 वर्षाचा आणि वाय 35 वर्षाचा. बाकीच्या फिगर्स आपण सर्वसाधारण सेमच ठेवलेले आहेत की 60व्या वर्षी त्या दोघांची निवृत्ती होईल आणि 1 करोड त्यांना लागणार आहे आणि 8% रिटर्न्स आहेत. तर तुम्ही सगळ्यात अखेरच्या लाईनला बघितलं ना, तर 25 वर्षाच्या माणसाला 4,300 जवळजवळ महिन्याला सेव्ह करावे लागणार आहेत, पण तेच 35 वर्षाच्या माणसाला 10,000 आहे. तर जवळजवळ तुम्ही बघताल की 6,000चा फरक येतोय. तर त्याच्यामुळे आम्ही नेहमी म्हणतो रिटायरमेंट प्लॅनिंग साठी की कल करे सो आज कर, आज करे सो अब. रिटायरमेंट प्लॅनिंग नाही होगा अभी कर ले सब. त्याच्यामुळे हे खूप महत्वाचं आहे की ठीक आहे, तुम्ही आतापर्यंत केलेलं नसेल, तुमच्या घराच्या जबाबदाऱ्या, मुलांच्या जबाबदाऱ्या असतील, पण आता हा सेमिनार ऐकल्याच्या नंतर लगेचच तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. आणि का गरजेचं आहे ते आपण पुढच्या स्लाइड्स मध्ये कॅल्क्युलेशन बघूया. नेक्स्ट स्लाइड प्लीज. ओके, हा तक्ता फार महत्वाचा आहे. थोडासा आपण डिटेलमध्ये जाणार आहोत लाईन बाय लाईन, आणि मला असं हवे की सगळ्यांनी ह्याच्याकडे लक्ष द्यावं, कारण की ह्या महत्वाच्या फिगर्स आहेत आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यानुसार, तुम्हाला तुमच्या खर्चानुसार तुमच्या आयडिया येणार आहे की तुम्हाला किती निधी लागणार आहे. आता एक सर्वसाधारणपणे 45 वर्षाचा व्यक्ती धरला आहे आपण ह्या कॅल्क्युलेशन साठी, ज्यांनी आधी काहीच रिटायरमेंट प्लॅनिंग केलेली नाहीये, त्याचं गृहकर्ज वगैरे त्या सगळ्यामध्ये वेळ गेलेला आहे. तर त्याचा टोटल मंथली एक्सपेन्सेस, त्याच्या कुटुंबाचा टोटल मंथली एक्सपेन्सेस आता या 40,000मध्ये आपण 2 गोष्टी टाळतो. एक की EMI जे असतात, आपल्या घराचे EMI असो, वेगवेगळे EMI असो, ते टाळतो आपण. आणि दुसरं म्हणजे मुलांच्या शिक्षणाचा खर्च. हे दोन्ही खर्च वगळून आपण हा मंथली एक्सपेन्स पकडत असतो. का? कारण की 60व्या वर्षाच्या नंतर हे दोन्ही आपल्याला खर्च उरलेले नसतात. आणि हाच खर्च जो 40,000 जो त्याला महिन्याला आहे, तो त्याच्या रिटायरमेंटला म्हणजे 60व्या वर्षी तो महिन्याला 95,000 होणार आहे. 95 तर 96,000 होणार आहे. का? कारण की सेम 40,000 त्याला 60व्या वर्षी पुरणार नाहीत, इन्फ्लेशन असणार आहे. आपण इन्फ्लेशन 6% पकडले, 6% इन्फ्लेशन पकडून 15 वर्षाच्या नंतर 40,000 महिन्याचा खर्च हा 96,000 होणार आहे जवळजवळ. ओके, आणि त्यांनी आता काहीही पेन्शनची प्रोव्हिजन केलेली नाहीये. आता या कॅल्क्युलेशन साठी आपण इन्फ्लेशन 6% पकडलेलं आहे आणि 2 रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट आपल्याला कन्सिडर करायला लागतात.
एक रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट पुढचे 15 वर्ष, म्हणजे तो रिटायर होईपर्यंत किती त्याची इन्व्हेस्टमेंट रिटर्न देणार आहे, आणि रिटायरमेंटच्या नंतरचं इन्व्हेस्टमेंट रिटर्न. कारण की जो कॉर्पस आपण निर्माण करणार आहोत 60व्या वर्षी, तो पण आपण कुठेतरी इन्व्हेस्ट करणार आहेत. असं नाही की त्या कॉर्पस मधनं आपण प्रत्येक महिन्याला 95,000 96,000 करणार आहेत, नाही. तो पण कॉर्पस आपण कुठेतरी इन्व्हेस्ट करून त्या पैशाला पण आपण कामाला लावणार आहोत. त्याच्यामुळे दोन्ही इंटरेस्ट रेट मी 8% पकडले आहेत. काही जणांना वाटेल की 8% का पकडले आहेत, 10% का नाही, चांगले रिटर्न्स आहेत आता आपल्या मार्केटचे वगैरे. पण कसं होतं, ओव्हर द इयर्स कधी काही वर्षी मार्केट पडतं तेव्हा 6% रिटर्न, काही वर्षी जेव्हा मार्केट खूप चांगलं असतं तेव्हा 15% रिटर्न. तर आम्ही असं एक ऍव्हरेज आउट करून 8% रिटर्न कन्सिडर केलेला आहे. त्याच्या रिटायरमेंटला 15 वर्ष आहेत आणि त्याची लाईफ एक्सपेक्टन्सी म्हणजे त्याचं आयुर्मान आपण 85 वर्ष धरले, म्हणजे त्याला 60व्या वर्षापासून ते 85व्या वर्षापर्यंत तो या रिटायरमेंटच्या पैशावरती जगणार आहे. पुढची फार महत्वाची फिगर आहे की नेट रिटर्न्स ड्युरिंग रिटायरमेंट इयर्स. आता हे कमी का दाखवले, जवळजवळ 2%. आपण आता तुम्ही म्हणताल आपण 8% बोलू, आपण हे 2% का कन्सिडर करतोय, कारण की जर का आपण इन्फ्लेशन रेट ऑफ रिटर्न मधनं डिडक्ट केले तर साधारण 2% आपल्याला रिटर्न मिळतो. फॉर एक्झाम्पल 100 रुपयाच्या इन्व्हेस्टमेंट वरती जर का त्यांनी 8 रुपये मिळवलेले असतील तर 8 रुपयापैकी 6 रुपये ही महागाई खाऊन टाकते. त्याच्यामुळे आपण ऍक्च्युअल रिटर्न्स तुमच्या इन्व्हेस्टमेंट वरचे फक्त 2% होतात. आता ह्या सगळ्या फिगर्स कॅल्क्युलेट करून त्याचा रिटायरमेंट कॉर्पस जो त्याला लागणार आहे 60व्या वर्षी, तो 2,29,49,000 होतोय. प्रेझेंट प्रोव्हिजन ऑफकोर्स त्याची काही नाहीये, त्याच्यामुळे ऑफकोर्स त्याला आपल्याला हीच फिगर घेऊन आपल्याला इन्व्हेस्टमेंट आणि प्लॅनिंग करावी लागणार आहे. आता काही लोक म्हणतात की ठीक आहे मॅम, आम्ही ठीक आहे काही सेव्हिंग केली नसेल, पण आमच्याकडे वडिलोपार्जित जमीन आहे, गोल्ड आहे, ते विकून आपण ह्याचं सगळं प्लॅनिंग करूया. तर त्याच्यासाठी सुद्धा तजवीज असते. तर त्यांनी समजा आता त्याच्याकडे काहीच केलेलं नाही, आपण त्याला 2,29,49,000 द्यावं लागतील, जेणेकरून मला 15 वर्ष नीती मिळते. तर आता त्याला लमसम इन्व्हेस्टमेंट 72,34,000ची इन्व्हेस्टमेंट करावी लागेल 8% रिटर्न नुसार, जेणेकरून त्याला अजून 15 वर्षाच्या नंतर 2,29,00,000 रुपये मिळतील. आता ठीक आहे, काही व्यक्ती असतात की ठीक आहे आमच्याकडे लमसम नाहीये, वडिलोपार्जित जमीन नाहीये, पण ठीक आहे आजपासून मी ती प्लॅनिंग करायला तयार आहे, तर मला पुढच्या महिन्यापासून किती तजवीज करावी लागणार आहे. तर मंथली इन्व्हेस्टमेंट ह्या गोष्टीसाठी लागणारी जी आहे ती 65,000 ते 66,000 आहे जवळजवळ. तर तुम्ही याच्याकडे लक्ष द्या की तुमचा जर का महिन्याचा खर्च 40,000 आहे आणि तर जवळजवळ 1.5 सेव्हिंग तुम्हाला करावी लागणार आहे, तुम्ही उशिरा स्टार्ट केल्यामुळे, 45व्या वर्षी स्टार्ट केल्यामुळे तुमचा रिटायरमेंट कॉर्पस जमवण्यासाठी. आपल्याला साधारण काय वाटते की हा ठीक आहे ना, आहे ना, होईल ना, तर असं नाही. ह्या फिगर फार महत्वाच्या आहेत आणि डोळे उघडणाऱ्या आहेत. आता दुसऱ्या पुढच्या कॉलममध्ये तुम्ही बघायला गेलं तर आम्ही थोडेसे इलुस्ट्रेशन देतो तुम्हाला की ठीक आहे आता इन्फ्लेशन 6% आहे, फाईन, काही हरकत नाही, पण पुढे काही जाऊन पॉलिटिकल हालचाली झाल्या, कोरोनासारखं संकट आलं, सगळं जग बंद पडलं, तर त्यावेळेस इन्फ्लेशन जेव्हा 10% होईल तेव्हा काय कॅल्क्युलेशन होणार आहे. आपण बाकीच्या सगळ्या गोष्टी सेम ठेवलेल्या आहेत आणि फक्त इन्फ्लेशन 10% केलेलं आहे. तर तुम्ही बघताय की 65,000च्या ऐवजी मंथली तुम्हाला जवळजवळ 1,04,000 सेव्ह करावे लागणार आहेत आणि लमसम मध्ये पण चेंज झालेला आहे. जवळजवळ तुम्हाला 1,14,000 रुपये, सॉरी 11 लाख रुपये सेव्ह करावे लागणार आहेत. ओके, तर पुढच्या याच्यात बघायला गेलं तर पुढच्या कॉलम मध्ये आपण बघूया. आता इन्फ्लेशनचं झालं. इन्फ्लेशन हा एक फॅक्टर आहे जो फरक पाडू शकतो. आता अजून एक फॅक्टर आहे जो खूप मोठा फरक पाडू शकतो तुमच्या रिटायरमेंट प्लॅनिंग मध्ये, ते म्हणजे गुड ऍडवायझर. गुड ऍडवायझर जो असतो तुम्हाला योग्य दिशेने मार्गदर्शन करतो. जसं रीनाने सांगितलं की खूप ऍडवायझर जे म्हणतात तुम्हाला की आम्ही तुम्हाला 20% रिटर्न देऊ, 40% रिटर्न देऊ, पण मग त्याच्यामध्ये कसं होतं की सगळेच पैसे डुबून जातात. पण गुड ऍडवायझर काय करतो की तुमची इन्व्हेस्टमेंट एकाच बास्केटमध्ये न ठेवता असेट अलोकेशन व्यवस्थितपणे करतो. तर जर का तुम्ही बघितलं असेल बाकीच्या फिगर्स आपण सेम ठेवलेले आहेत आणि रिटर्न बदललेले आहेत. रिटर्न कुणामुळे बदललेले? गुड ऍडवायझरमुळे. जवळजवळ 12% रिटर्न बिफोर रिटायरमेंट आणि 12% रिटर्न आफ्टर रिटायरमेंट जरी आपण कन्सिडर केले तर लास्ट 2-3 रोज मध्ये तुम्ही बघितलं असेल तर मंथली सेव्हिंग ऑलमोस्ट हाफ झालेली आहे
हो मंदार सर, ती चुकून फिगर झाली आहे. ती माझी चूक आहे. जवळ-जवळ बरोबर आहे ते. तर मंथली इन्व्हेस्टमेंट जवळ-जवळ हाल्फ झाली आहे आणि 1 कोटीच होती, कारण की 72 लाख जेव्हा तुम्हाला ह्याच्यासाठी होतायत, काय म्हणतात त्याला, 6% इन्फ्लेशनसाठी ते 1 कोटी 14 लाख होतील लमसम इन्व्हेस्टमेंटसाठी, कारण की वरती 3 कोटी 63 लॅक्स आहेत. ओके, तर आता आपण बघूया गुड ॲडवायझरचं. तर मंथली इन्व्हेस्टमेंट तुमची जवळ-जवळ हाल्फ होते. 65,000 ऐवजी फक्त तुम्हाला 30,000 इन्व्हेस्टमेंट करावी लागणार आहे आणि लमसम मध्ये पण इथे फरक पडतोय तुमचा, की 28 लाख 21,000 तुमची लमसम इन्व्हेस्टमेंट असणार आहे. तर तुम्ही बघितलंय की इथे गुड ॲडवायझरमुळे आपल्याला किती फरक पडतो या सगळ्या गोष्टींमुळे. नेक्स्ट स्लाइड प्लीज. ओके, आता हे झालं सगळं थिअरॉटिकल. तुम्ही म्हणताल हो असं होऊ शकतं, तसं होऊ शकतं. तर आम्ही काय केलं, आम्ही एक आमचे क्लायंट आहेत, त्यांचं नाव बदलून आणि त्यांच्या परवानगीने आम्ही त्यांचा रिअल लाईफ डेटा घेतला, म्हणजे की एक खरी जिवंत केस ज्याला म्हणतो आपण ती घेतली. त्यांचं वय वर्ष साधारण 55 आहे. त्यांची रिटायरमेंट 60व्या वर्षी होणार आहे आणि त्यांच्या सांगण्यानुसार आम्ही त्यांची लाईफ एक्सपेक्टन्सी 100 धरली आहे. ते चांगल्या हेल्थमध्ये आहेत आणि कुणालाही जास्त आयुष्मान नसण्याची अपेक्षा असते ती आम्ही पूर्ण करणार आहोत. आता मिस्टर एचे एक्झिस्टिंग असेट्स काय आहेत? पब्लिक प्रॉव्हिडंट 7.8 लाख, एम्प्लॉयी ईपीएफ त्यांचा 29.2 लाख आहे. एनएससी केपीपी मध्ये 3.35 लाख, म्युच्युअल फंडामध्ये 34 लाख, कॅश इन हँड 1.3 लाख आणि त्यांच्या लायबिलिटीज आता राईट नाऊ काही नाहीये, पण त्यांना पुढच्या वर्षी कार घ्यायची आहे, कारण की त्यांनी आम्हाला सांगितलं की मी पूर्ण आयुष्य लोकली प्रवास केलेला आहे, आता माझ्यावरती काही जबाबदाऱ्या नाहीये आणि मला माझी स्वतःची 4 व्हीलर घ्यायची. मी सेड ओके, काही हरकत नाही. तर त्याच्यासाठी सुद्धा आम्ही तजवीज केलेली. ही प्रपोज पुढच्या वर्षीची लायबिलिटी आहे आणि इथेच तुमचं प्लॅनिंग कामाला येतं की खरंच म्हणजे माझी जी स्वप्न आहेत, लीना जी सांगत होती की स्वप्न आणि तुमच्या रिटायरमेंटच्या गरजा, ते बघणं पण फार महत्वाचं आहे, की खरंच मला घेता येईल का आणि त्याच्यानंतर माझी रिटायरमेंट होईल का? इन्फ्लेशन रेट गुड ॲडवायझरमुळे कमी नाही होत सर, कारण की इन्फ्लेशन रेट हा जो असतो ना, आणि आपण एक काम करूया, प्रश्न आणि उत्तराचं सेशन झाल्याच्या नंतर घेऊया, तेव्हा सगळे उत्तर देऊ आपण. आता आय विल जस्ट गो थ्रू फ्लो कंटिन्यू करते मी. तर प्रपोज कार लोनचा ईएमआय त्यांचा जवळजवळ 21,000 रुपये येतोय आणि त्यांची मंथली सेव्हिंग आता त्यांच्या पगारामधनं 22,000 पर मंथ ती म्युच्युअल फंडाची एसआयपी करतात आमच्याकडे. ओके, नेक्स्ट स्लाइड प्लीज. कॅश इन हँड त्यांना किती आहे? ओके, आणि त्यांचं इन्कम आहे 90,000 पर मंथ आणि त्याची अजून एक काय म्हणतात त्याला इन्कम येणार आहे त्यांच्या 60व्या वर्षी 4 लाख एलआयसी एंडोमेंट पॉलिसीजचे. त्यांचा एक्सपेन्स आहे आताचा करंट लिव्हिंग एक्सपेन्स 44,500. त्याच्यामध्ये आम्ही इन्शुरन्स प्रीमियम, हेल्थ इन्शुरन्स प्रीमियम इन्क्लूड करतो. तुम्ही पण हे नेहमी लक्षात ठेवा की जेव्हा केव्हा तुम्ही तुमचा एक्सपेन्स कन्सिडर करणार आहात त्यावेळेला तुम्ही इन्शुरन्स प्रीमियम पण कन्सिडर करा, कारण की हे हेल्थ इन्शुरन्स प्रीमियम तुम्हाला नंतर पण द्यावे लागतात, म्हणजे 60व्या वर्षी पण द्यावे लागतात. आणि त्यांचा एस्टिमेटेड रिटायरमेंट एक्सपेन्स 36,000 आहे. त्याच्यात पण आपण इन्शुरन्स प्रीमियम इन्क्लूड केलेला आहे, जेणेकरून आपल्याला एक्झॅक्टली कळेल की किती साठीची प्लॅनिंग करायची आहे. नेक्स्ट स्लाइड प्लीज. ओके, आता हे झालं जमा खर्च वगैरे वगैरे. आता त्याचे आपण फायनान्शियल गोल बघूया. त्यांना कार घ्यायची आहे, कारसाठी त्यांना 2 कंपोनंट पाहिजेत, एक डाऊन पेमेंट 2 लाखाचं आणि त्याचा जो ईएमआय येणार आहे. तर प्रपोज कार परचेस डाऊन पेमेंट त्यांना 2 लाख करायचंय 2022 साली, जे त्यांच्या पीपीएफ मधनं आपण घेणार आहोत. पुढचा गोल आहे इमर्जन्सी फंड. आता हा गोल जर का तुम्ही बघितला तर साधारणपणे आपण विचार करतो या गोल बद्दल, पण तेवढा विचार करत नाही की एक्झॅक्टली इमर्जन्सी फंड मध्ये किती पाहिजे, काय नाही पाहिजे. आणि इमर्जन्सी फंड हा फार महत्वाचा गोल असतो. इमर्जन्सी फंड काय असतो की तुमच्या महिन्याचा खर्च इंटू 6 हा तुमचा इमर्जन्सी फंड असतो. का? कारण की उद्या चालून काही कुठे संकट आलं, कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक कोणतेही संकट आलं तर तुमचं घर तुमच्या आर्थिक विवंचनेतून चालत राहावं, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की रोजची भाजी पोळी वरण भात हा प्रकार चालत राहावा आणि त्याचा लोड तुम्हाला जो काही तुमच्यावरती संकट आलेलं आहे त्याच्यातनं निघताना त्याची भ्रांत राहू नये, अरे बाबा नाही मला आज संध्याकाळी गेलं तर मला जेवायला नाही, ही भ्रांत राहू नये. तुम्हाला 6 महिने मिळावेत कोणत्याही संकटातनं वापस बाहेर येण्यासाठी तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबाला, आणि ह्याच्यासाठी आपण इमर्जन्सी फंड मेंटेन करतो.
हा एक वर्ष इमर्जन्सी 6 फंड महिने काय? हा इमर्जन्सी फंड आपण नेहमी लिक्विड फॉर्म मध्ये ठेवावा. म्हणजे तुमचे एफडी असेल किंवा बेस्ट वे तुम्ही लिक्विड फंडात ठेवावा, जेणेकरून तुम्हाला ऑनलाईन रिडम्पशन केलं किंवा इव्हन 24 ते 48 तासामध्ये तुम्हाला हा इमर्जन्सी फंड मिळू ते शकतो. तसंच पाहिजे. ओके. आणि हा इमर्जन्सी फंड महिन्याचं आपण एवढं गरजेचं त्यांच्यासाठी करा. ते 6 महिने म्हणतात, 12 महिने म्हणतात. अरुण प्रभुने सर तुम्ही कोणाचं अनम्यूट असेल तर म्यूट करता का प्लीज? हा, थँक्यू. तर हा जो इमर्जन्सी फंड आहे, आता त्यांच्या हातात जी कॅश आहे 1.3 लाखाची, ती इन्व्हेस्ट करून जवळजवळ 60व्या वर्षी आपण तो इमर्जन्सी फंड मेंटेन करणार आहोत. आणि हा इमर्जन्सी फंड थ्रू आउट लाईफ आपल्याला मेंटेन करायचा असतो. सो एव्हरी 5 वर्षांनी आपण बघायचं की इन्फ्लेशननुसार तो इमर्जन्सी फंड इंटू माझ्या मंथली एक्सपेन्सेस मेंटेन झालाय का नाही ते. आता पुढचं आहे त्यांचं कार ईएमआय. जो 21,000चा त्यांचा ईएमआय आहे तो त्यांच्या इन्कम मधनं डिडक्ट होणार आहे, कारण की 3 वर्षामध्येच आपण त्यांना कर्जमुक्त करणार आहोत कारच्या ईएमआय. आता सगळ्यात महत्वाचा जो पुढचा गोल आहे ज्याच्यासाठी ते आमच्याकडे आले होते, ते रिटायरमेंट प्लॅनिंग. आता मागच्या बिहाइंड द सीन्सच्या फिगर न दाखवता ह्या 2 फिगर महत्वाच्या आहेत, की त्यांचं कन्सिडरिंग त्यांचं लेट रिटायरमेंट प्लॅनिंग आणि वयोमान जे आयुर्मान अपेक्षित आयुर्मान ते कन्सिडर करतायत. त्याच्यासाठी त्यांना लागणारा रिटायरमेंट कॉर्पस हा 9,52,80,000 आहे जवळजवळ. आणि त्यांच्या सगळ्या इन्व्हेस्टमेंट कन्सिडर करून, म्हणजे आपण अगदी बेस्ट टू बेस्ट छान व्यवस्थित अगदी बॅलन्स याच्यामध्ये जरी आपण इन्व्हेस्ट करायचं ठरवलं, तरी प्रोजेक्टेड अमाऊंट त्यांना अवेलेबल असणार आहे 4,69,46,46,000. जर का तुम्ही बघितलं असेल याच्यामध्ये, तर जवळजवळ आपल्याकडे त्यांची तरतूद, रिटायरमेंट प्लॅनिंगची तरतूद ज्याला म्हणतो, ती 50% झालेली आहे. त्याच्यामुळे ही काळजीची गोष्ट आहे. आणि त्याच्यासाठी ऑफकोर्स त्याच्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी असतात, की काय करावं लागेल. ते एकदा तुम्ही रिटायरमेंट प्लॅनिंग सुरू केलं की आम्ही तुम्हाला ऍडवाइस करतो. नेक्स्ट स्लाइड प्लीज. आता बघितलंय आपण की दोन्ही याच्यामध्ये जवळजवळ 50%चा फरक आहे. त्याचा अर्थ काय होतो, की ठीक आहे 50% पर्यंतच माझी तयारी आहे. या गोष्टीचा अर्थ काय होतो? तर या गोष्टीचा अर्थ असा होतो, की त्यांचा जो कॉर्पस आहे, रिटायरमेंट कॉर्पस, ते जेव्हा 89 वर्षाचे होतील तेव्हा तो संपून जाणार आहे टोटली. जर का ते देवदयेनी चांगल्या हेल्थमुळे 89व्या वर्षाच्या नंतर जगले, तर त्यांना त्यांच्या मुलांकडनं, मित्रांकडनं, म्हणजे विविध गोष्टींकडनं त्यांना पैसे घ्यावे लागणार आहेत. आणि ऑफकोर्स त्या वयामध्ये पैसे कुणाकडनं घेणं, कुणावरती डिपेंडंट राहणं हे कुणालाही आवडणार नाही. त्यामुळे आमचा सल्ला तुम्हाला नेहमी असतो, की तुम्ही बघून घ्या की तुम्हाला किती कॉर्पस लागणार आहे, तुमचं आयुर्मान किती, तुमच्या गरजा किती, हे ऍटलीस्ट माहिती असलं की आपल्याला हो प्रॉब्लेम आहे, सोल्युशन तर येतच. एकदा कळालं की आपल्याकडे प्रॉब्लेम आहे, सोल्युशन द्यायला आम्ही आहोतच. त्याच्यामुळे तुम्ही प्लीज रिटायरमेंट प्लॅनिंग सिरियसली घेऊन ऍटलीस्ट कॅल्क्युलेशन करावं, हे जाणून घ्यावं की किती पैसे लागणार आहेत मला. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, आता या कॉर्पस मध्ये आपण 2 खर्च जे प्रामुख्याने होतात उतार वयामध्ये, ते कन्सिडर केलेले नाहीयेत. ते आहेत मेडिकल ऍडव्हर्सिटीज. आता मेडिकल ऍडव्हर्सिटी त्यांच्याकडे ऑफकोर्स मेडिक्लेम आहे, पण बऱ्याच वेळेला काय होतं, उतार वयामध्ये तुमच्या मेडिकल एक्सपेन्सेस खूप होतात. फॉर एक्झाम्पल पाय घसरून तुम्ही पडलात, तर जेव्हा हिप रिप्लेसमेंट वगैरे होते, तेव्हा ती हिप रिप्लेसमेंट जी होते, ती तुमच्या मेडिक्लेम मध्ये सफिशियंट नसते. त्यासाठी तुम्हाला ऍडिशनल तुमचे पदरचे पैसे घालावे लागतात. डेंटल खर्च असतो. बऱ्याच वेळेला तुम्हाला डेंटलसाठी विमा मिळत नाही. डेंटल खर्च आज तुम्ही साधारण बघायला जरी गेलात तरी 10 ते 15,000 फक्त स्टार्टिंग आहे रूट कॅनलची आणि ऑल. त्याच्यामुळे हा खर्च पण कन्सिडर करणं महत्वाचं आहे. आणि उद्या जेव्हा हा खर्च मेडिक्लेम मधनं निघत नाही, तर 60व्या वर्षाच्या नंतर हा खर्च तुम्ही कुठून काढता? तर ऑफकोर्स तुमच्या रिटायरमेंट कॉर्पस मधनं काढता. दुसरा महत्वाचा खर्च जो आपण जास्त विचार करत नाही, तो म्हणजे तुमचा लिजरली ऍक्टिव्हिटीज. आता लिजरली ऍक्टिव्हिटीज मध्ये बऱ्याचशा गोष्टी येतात. तुमचं ट्रॅव्हल येतं, तुमचा एखादा छंद जोपासणं येतं, किंवा तुमची नातवंड झालेली असतात त्यावेळेला, तर नातवंडांना गिफ्ट करणे, मुलाच्या अॅनिव्हर्सरीला गिफ्ट करणे, अशा ह्या सगळ्या गोष्टी लिजर ऍक्टिव्हिटी मध्ये येतात. आणि जेव्हा तुम्ही रिटायर झालेले असतात तेव्हा तुम्ही अगदी खूप खुश असता, छान असता. अरे नाही, ह्यांना गिफ्ट करू, आपण त्यांना गिफ्ट करू, त्यांच्यासाठी हे करू, ते करू, आपल्यासाठी हे करू. आणि एवढ्या सगळ्या ह्याच्यात तुम्हाला असं कळत नाही की तुम्ही तुमचा रिटायरमेंट कॉर्पस कमी करत जाताय.
समजा आपण आपल्या मिस्टर एच्या केसमध्ये ह्या दोन्ही गोष्टी कन्सिडर केल्या आणि एक सर्वसाधारण खर्च केला, तर आम्ही आमच्या कॅल्क्युलेशननुसार असं होतंय की त्यांनी थोडी जरी ही दोन्ही गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट केलं तर 89व्या वर्षी सोडाच, पण त्यांचा कॉर्पस जवळजवळ 75व्या वर्षी संपून जाईल आणि त्यांना अगेन मग त्यांचा मुलगा आहे ऑफकोर्स, मग मुलावरती डिपेंड राहणं किंवा मग राहतं घर विकून भाड्याच्या घरात जाणं, हे सगळं करावं लागणार आहे, जे आपल्याला करायची इच्छा नसते, कुणालाच करायची इच्छा नसते. त्यामुळे माझा सल्ला असेल की प्रत्येकाने लगेचच रिटायरमेंट प्लॅनिंग सुरू करावी आणि चांगल्या ऍडवायझरचा सल्ला घ्यावा. आम्ही आहोतच तुमच्या सगळ्यांसाठी. थँक्यू. माझ्यानंतर माझी कलीग पूजा तुम्हाला आता याच्यानंतर सांगणार आहे की हे जे सगळं कॅल्क्युलेशन आहे त्याच्यासाठी डूज अँड डोंट्स काय आहेत ते. गुड मॉर्निंग ऑल. शुभप्रभात सर्वांना. आता आपण पाहूयात की जगाचे जे सरासरी आयुर्मान आहे हा 72.81 वर्ष आहे, तर भारताचा आयुर्मान हा 59.8 वर्ष आहे आणि गेल्या मागील 100 वर्षामध्ये सरासरी आयुर्मानात एक वाद होत आहे. आता सेवानिवृत्ती नियोजन न केल्यास आपल्या वाढत्या आयुर्मानात आपण जिवंत असतानाच पैसा संपून जाऊ शकतो आणि सध्या आपण पाहतो की महागाई एक खूप उंच पातळीवरती गेलेली आहे. आपण रोज बाजारात जातो आणि बाजारात गेल्यानंतर आपण पाहतो की पूर्वी जी वस्तू ज्या दरात मिळत होत्या आज ती त्या दरात मिळत नाहीये. म्हणजे महागाई एक वाढलेली आहे आणि महागाई वाढल्यामुळे काय होतं की आपली बचत, महागाई ही बचतीला सतत कुरतडत असते आणि बचतीची ग्रहशक्ती म्हणजे काय की पर्चेसिंग पॉवर कमी करण्यासोबत वर्तमानातील तुमची बचत कमी होत आहे. आता दरमहा जर आपण 10,000ची SIP 30 वर्षांसाठी केली आणि समजा आपल्याला 10% रिटर्न्स मिळाले, ह्या 10% रिटर्न्स मध्ये आपले जे मूल्य असेल हे 2,26,04,879 असेल, पण याच काळात जर महागाईचा दर 5% कमी असेल तर तुमचे बचतीचे मूल्य सरळ 50% कमी झालेले असेल आणि ह्यामुळे आपले अमाऊंट, आपले मूल्य पण कमी होतोय. 1,13,02,440 होईल. अशा रीतीने आपल्याला स्लाइड वरती दिसत आहे की हे महागाई हे वित्तीय नियोजनातील प्रमुख शत्रू आहेत, म्हणजे एकमेकांचे, हे इथे साध्य होत आहे. नेक्स्ट स्लाइड प्लीज. आता मोस्ट ऑफ आपल्याला लोक मिळतात आणि ते लोक काय म्हणतात की मला शेअर बाजारात गुंतवणूक करायची नाही आणि म्हणजे घाबरतात ते, सरळ असं बोलतात ना आपण अवॉइड करतो शेअर बाजाराला. आणि प्रत्येक भारतीयांची ही आवडतीची इन्व्हेस्टमेंट साधनं आपण म्हटलं तर बँकेमध्ये FD करणं, इन्शुरन्स पॉलिसी किंवा अदर जे प्रोडक्ट आहे PPF. आता हे प्रोडक्ट्स मध्ये लोक आवडीने गुंतवणूक का करतात? कारण हे जे सर्व प्रोडक्ट आहेत हे आपल्याला गॅरंटेड रिटर्न देतात आणि आपल्याला इथे कुठेतरी असं वाटतं की ही सेफ इन्व्हेस्टमेंट माझ्यासाठी आहे. पण ही सेफ इन्व्हेस्टमेंट एक महागाईपेक्षा 3 ते 4% आपल्याला कमी रिटर्न्स देतात आणि त्यामुळे काय होतं की आपली महागाई आणि आपली बचत हे दोघांचा मेळ बसत नाही आणि त्यामुळे आपली सेव्हिंग्स भरपूर असतात पण आपल्याला कुठेतरी असं वाटतं की माझी सेव्हिंग कमी पडते किंवा मी पैसे साचवण्यात कुठेतरी कमी पडत आहोत. नेक्स्ट स्लाइड प्लीज. आता स्थिर उत्पन्न आणि गुंतवणुकीमुळे बचतीची क्रयशक्ती घटते. थोडक्यात तेच, म्हणजे बघा आपण इन्व्हेस्टमेंट करतो, फिक्स रिटर्न घेतो आणि फिक्स रिटर्न्स घेतल्यामुळे आपली जी महागाई आहे त्याचा आणि महागाईचा मेळ बसत नाही, त्यामुळे आपल्याला कुठेतरी आपला पैसा कमी वाटू लागतो. नेक्स्ट स्लाइड प्लीज. आता बघा वित्तीय विभाजन, रोकड सुलभता प्लस मुदतीची सुरक्षितता. आता थोडक्यात काय की आपल्याला आपली इन्व्हेस्टमेंट सेफ राहावं असं वाटतं, परंतु ह्यामुळे काय होतंय की आपण आपल्या एक संचयाच्या रिटायरमेंट नंतर संचयाच्या टप्प्यापासून वितरणाच्या टप्प्यापर्यंत आपण प्रवेश करत असतो. नेक्स्ट स्लाइड प्लीज. आता बरेचसे लोक, जसं मी तुम्हाला सांगितलं की शेअर बाजारमध्ये गुंतवणूक करायला ते घाबरतात आणि कुठेतरी असं वाटतं की नको बाबा माझा प्रायमरी अमाऊंट जाऊ शकतो. तर आपण पुढच्या स्लाइड मध्ये पाहू की जेव्हा आपण FD मध्ये गुंतवणूक करतो तेव्हा गुंतवणुकीचे मूल्य कशा प्रकारे घटू शकतो. आता नेक्स्ट स्लाइड प्लीज. म्हणून थेट समभाग गुंतवणूक किंवा समभाग गुंतवणूक करणारे म्युच्युअल फंडात एक गुंतवणुकीचं आपण स्थान घ्यायला हवं. नेक्स्ट स्लाइड प्लीज. आता इथे तुम्ही पाहू शकता की रिटेल इन्फ्लेशन मागील 12 वर्षांमध्ये 100 रुपयाचे आजचे मूल्य हे 682 रुपये आहे आणि बाजूच्याच चॅटमध्ये आपण पाहिलं की मागील 100 वर्षांमध्ये 1000 रुपयाचे मूल्य आजचे मूल्य हे 4360.30 रुपये आहेत. म्हणजे आपण एक थोडक्यात फरक आपल्याला ह्या स्लाइड मध्ये दिसून येतोय की अशा गोष्टीने असं होऊ शकतो किंवा ह्या गोष्टी केल्यामुळे असं होऊ शकतो. नेक्स्ट स्लाइड प्लीज.
आता सेवानिवृत्तीचा मार्ग निश्चित. आता प्रत्येकाच्या जीवनामध्ये खर्च आहे. प्रत्येक माणसाच्या आपले खर्च आहे किंवा महागाईच्या तुलनेत आपले खर्च आणि महागाई ह्या दोन्ही गोष्टींचा आपल्याला विचार करावा लागतो. आणि हा विचार करून आपण एक इन्व्हेस्टमेंटसाठी किंवा आपला जो तुम्ही असं म्हणू शकता की या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण आपल्या रिटायरमेंटसाठी एक पाऊल उचलायला हवं. नेक्स्ट स्लाइड प्लीज. आता लिखित वित्तीय नियोजन म्हणजे काय? थोडक्यात प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये खर्च असतो आणि आपण बघा कुठल्याही गोष्टी जेव्हा करतो प्रथम आपण प्लॅनिंग करतो आणि मग गोष्टी करतो आणि विदाऊट प्लॅनिंग मे बी कुठल्या गोष्टी सक्सेस होत नाही. त्यामुळे आपण जेव्हा लिखित नियोजन करतो तेव्हा आपण पाहायला हवं की माझे वैयक्तिक खर्च एवढे आहेत, महागाईचा दर एवढा आहे, आजचा महागाई दर आणि जेव्हा मी रिटायर्ड होईल तेव्हाचा महागाई दर, ह्या सगळ्या गोष्टींचा एक नियोजन केलं आणि रिटायरमेंटच्या दृष्टिकोनातून आज आपण एक पाऊल उचलला किंवा सम अमाऊंट आपण सेव्ह केली किंवा इन्व्हेस्टमेंट रिटायरमेंट इन्व्हेस्टमेंटसाठी आपण पाऊल उचललं तर डेफिनेटली आपल्याला आपल्या रिटायरमेंटच्या वेळात सुखाचं आयुष्य असेल आणि आपल्याला कुठेतरी असं वाटेल की बाबा मी जी काही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आज माझ्या रिटायरमेंटला तीच मला साथ देत आहे. नेक्स्ट स्लाइड प्लीज. प्रत्येक माणूस पैसा कमवतो आणि पैसे कमवणे हे आपल्यासाठी काय वाटतं की प्राथमिक गरज म्हणजे असं म्हणतात ना की आपल्या ज्या प्राथमिक गरजा आहेत त्यामध्ये पहिली गरज ही पैसे कमवणं आहे आणि प्रत्येक माणूस कमवतो आणि त्याला आपण खूप महत्व देतो की नाही आजचा उगवलेल्या प्रत्येक दिवसात आपण ठरवतो की माझे हे गोल्स आहेत, ह्या गोल्ससाठी मला एवढे पैसे माझे असायला हवे आणि त्या अकॉर्डिंग टू आपण काम करतो. ॲज इट इज जसं आपण पैसे कमवण्यासाठी काम करतो तसं आपण कमवलेल्या पैशांसाठी रिटायरमेंट प्लॅनिंग करायला हवं. आणि नॉर्मली आपण वय वर्ष 48 ते 52च्या दरम्यान सेवानिवृत्तीसाठी नियोजनासाठी गंभीर असतो आणि आपण असायलाच हवं. म्हणजे तेवढं जर आपण गंभीर असेल तर मे बी आपले जे रिटायरमेंट असेल ते सक्सेस नसेल आणि त्यावेळेस तुम्हाला असं कुठेतरी वाटेल की मी त्यावेळेस एक पाऊल उचलायला हवं होतं आणि ते पाऊल जर मी आज उचललं असतं तर बहुतेक माझं रिटायरमेंट हे सुखाचं असतं. आणि रिटायरमेंट म्हणजे पण आपले काही स्वप्न असतात की मला इकडे जायचं, ह्या टूर करायच्या आहेत आणि त्या जर गोष्टी आपल्याला साध्य करायचं असेल तर खरंच आज रिटायरमेंटसाठी एक पाऊल आपण नक्कीच उचलायला हवं. नेक्स्ट स्लाइड प्लीज. ओके, आपण रिटायरमेंट करतो आणि ह्यामध्ये मी माझ्या पूर्ण ह्याच्यामध्ये सांगितलं आहे की आपण कुठल्या गोष्टी टाळायला हव्या, आपण कुठल्या गोष्टी टाळायला हव्या की FD, इन्शुरन्स, PPF मध्ये तुम्ही गुंतवणूक करा पण आपल्याला माहित असायला हवं की माझ्या गुंतवणुकीतला किती भाग मी ह्यामध्ये द्यायला हवा आणि त्या अकॉर्डिंग टू जर आपण प्लॅन केला की मला एवढा भाग इथे द्यायचा आहे तसं मी सांगितलं की कुठल्या गोष्टी टाळायला हव्या आणि कुठल्या गोष्टीमध्ये आपण लक्ष द्यायला हवं किंवा त्या गोष्टी लक्षात घेऊन इन्व्हेस्टमेंट करायला हवं तर ते आपण करायला हवं. मी आशा करते की हा वेबिनार प्रत्येक माणसाने ऐकलाय आणि इथे जेमतेम 66 लोक ह्या वेबिनारला अटेंड झालेले आहे. म्हणजे थोडक्यात तुमचा प्रत्येकाचा एक तास जर आम्ही काउंट केला तर 66 तास आम्हाला मिळाले आहे आणि खरंच आम्ही आभारी आहोत या गोष्टीसाठी की 66 लोक ह्यामध्ये जॉईन झालेले आहेत. मी आशा करते की आपण सगळ्या गोष्टी ऐकलेल्या आहेत, बरेचसे इथे प्रश्न सुद्धा आलेले आहेत आणि या सगळ्या प्रश्नांचे निवारण होईल. सो आपण ऐकलं आहे आणि होप मी आशा करते की आपण प्रत्येक जण रिटायरमेंटसाठी एक पाऊल उचलाल आणि आम्हाला संपर्क करा की आम्ही काय करायला हवं आणि आपल्या प्रत्येक प्रश्नाचं इथे निवारण केलं जाईल. पुढचा वेळ मला असं वाटतं की आपण प्रश्नवल्लीमध्ये द्यायला हवं. आपण प्रत्येकाने आपला प्रश्न एक करून विचारला तर नक्की आपल्याला प्रत्येकाचा प्रश्नाचं सविस्तर उत्तर मिळून जाईल. आणि मनापासून आभार की आपण एवढे लोक एवढा म्हणजे आपला मौल्यवान वेळ आम्हाला दिलेला आहे. थँक्यू सो मच. नमस्कार, आपण आता प्रश्नवल्ली सुरू करूया. मिस्टर वीरेंद्र तळेगावकर विचारतायत, हल्ली वयाच्या 40-45 दरम्यान निवृत्तीचे वेध लागतात. अस्थिर उत्पन्न आणि नियमित जीवनशैलीत या वयात निवृत्तीबरोबर कसे नियोजन करावे? पहिली गोष्ट अशी आहे की पहिल्या पगारापासून निवृत्तीचं नियोजन केलं पाहिजे. परंतु जसं आम्ही सुरुवातीला सांगितलं की वय वर्ष 48 म्हणजे शेवटचे 10 वर्ष असताना आपली राहून गेलेली गोष्ट त्याच्यामध्ये सेवानिवृत्ती नियोजन हे राहून गेलं असं वाटतं. जर तुम्ही 45व्या वर्षी 25व्या वर्षी नोकरीला लागलात तर 20 वर्षाचा कालावधी तुमच्यासाठी असतो आणि त्याच्यानंतर पुढची 45 वर्ष तुम्ही राहणार म्हणजे जो काही तुमचा पैसा कमवलेला आहे, जो काही सेवानिवृत्ती निधी आहे, दर महिन्याला तुमच्या पगारातली 5% रक्कम जरी तुम्ही सेवानिवृत्तीसाठी बाजूला टाकलीत तरी वयाच्या 45व्या वर्षी एक खूप मोठा कॉर्पस झालेला असेल. दुसरी अशी गोष्ट की चंगळवादी जीवन हे आज सगळ्यात
अडचणीचं ठरतंय. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला तर गरजा आणि चैन याच्यामधला फरक जाणून घ्यायला हवा. मला असं वाटतं की या 2 गोष्टी म्हणजे पहिल्यापासून सातत्याने बचत करणं सेवानिवृत्तीसाठी आणि चंग आणि गरज, चैन आणि गरज याच्यातील सीमारेखा जर निश्चित केली तर 45व्या वर्षी सेवानिवृत्ती घेणं सहज शक्य होईल. सर, मंदार दीक्षित विचारतायत, गुड ऍडवायझरमुळे इन्फ्लेशन रेट कमी का होईल? असं आहे की आता मी थोडा अध्यात्माकडे तुम्हाला नेतो. असं म्हणतात की येणारी संकट टाळता येत नाहीत, परंतु देवाचं नामस्मरण केलं तर त्या संकटावरती मात करण्याची आपली मानसिकता तयार होईल. गुड ऍडवायझर मुळे महागाईचा दर कमी होणार नाही, पण महागाईच्या दरावरती कशी मात करायची हे तुम्हाला नक्कीच गुड ऍडवायझर सांगू शकेल. आज अनेक लोक एफडी करतात आणि बँकेतले लोक तर विशेष एफडी करतात. आज जर त्यांनी ऍडवायझर असता तर नक्कीच त्या एफडी केल्या नसत्या. हा गुड ऍडवायझर आणि ऍडवायझर नसणं याच्यातला फरक आहे. सर, मिस्टर अनिल अष्टमकर यांना काही प्रश्न विचारायचे आहेत. सर, तुम्ही विचारू शकता. तर तुम्ही अनम्यूट व्हा आणि विचारा प्रश्न. माझं वय आहे 58 इयर्स कम्प्लिटेड. बोला सर. मला विचारायचं आहे की माझ्याकडे मेडिक्लेम नाही आहे आणि दुसरं माझ्याकडे टर्म प्लॅन पण नाही आहे. हो, मेडिक्लेम आम्हाला ऑफिस तर्फे मिळते, त्याच्यामुळे हो. मी मेडिक्लेम अजूनपर्यंत घेतलेलं नाहीये आणि माझ्याकडे टर्म प्लॅन नाही. तर बरं, तुम्ही आता याबद्दल पहिली काय? गोष्ट, आपलं 58 वर्षाचं वय आहे तेव्हा टर्म प्लॅनची गरज नाही. टर्म प्लॅन हा कोणासाठी असतो की आपल्या आर्थिक आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या, कौटुंबिक आर्थिक जबाबदाऱ्या असं मी म्हणेन, म्हणजे मुलांची शिक्षण. थोडक्यात टर्म प्लॅन म्हणजे तिकीट काढून केलेला प्रवास. कधीही टीसी येऊ दे, टीसी म्हणजे मरण, बरं. कधी आला तरी माझ्या मागच्या लोकांची आर्थिक सुरक्षितताची मी पूर्णपणे काळजी केलेली आहे. तेव्हा या वयात तुम्हाला टर्म प्लॅनची आवश्यकता नाही. मेडिक्लेम तुम्ही जसं म्हणालात की तुम्ही बँकेतर्फे तुम्हाला मेडिक्लेम मिळतो, तर त्याच्यामुळे तुम्हाला मेडिक्लेमची तशी आवश्यकता नाही. पण उद्या आयबीए बरोबर एखाद्या ऍग्रीमेंट की जे आता आयबीए आणि बँकांच्या युनियन याच्यामध्ये ऍग्रीमेंट होणार आहे, तर त्या ऍग्रीमेंटमध्ये उद्या जर असा डिसिजन झाला की निवृत्त कर्मचाऱ्यांना आरोग्य विम्याची सोय किंवा आरोग्य सुविधा द्यायच्या नाहीत, तर तुम्ही अडचणीत येऊ शकाल. मला असं वाटत नाही की असं होईल, कारण विमा आणि बँका यांच्यामध्ये कर्मचारी संघटना युनियन या अतिशय स्ट्रॉंग आहेत. तेव्हा कर्मचाऱ्यांना त्रास होईल असं काही होणार नाही असं मला वाटतं. त्यामुळे तुम्हाला टर्म प्लॅन आणि मेडिक्लेम नसला तरी तुमच्या जीवनामध्ये फारसा फरक पडणार नाही आणि तुम्ही त्याच्यामुळे तुमचं अडणार नाही. संजय ठोसरे, तुम्ही तुमचा प्रश्न विचारू शकता. आवाज येतोय सर? हो, आम्हाला येतोय आवाज. मला असं म्हणायचंय सर की आता माझं वय 52 वर्ष आहे. पुला खरून बरंच पाणी वाहून गेलेलं आहे आणि फार पूर्वी कोणत्याही प्रकारची साक्षरता होता, परंतु आता जर आपल्याला रिटायरमेंट प्लॅनिंग करायचं असेल तर कशा पद्धतीने? सर, आपण नोकरीत आहात का व्यवसायात आहात? सर, आपण नोकरीत आहात का व्यवसायात आहात? नोकरी आहे माझी. बरं. पेन्शनेबल आहे का नॉन पेन्शनेबल आहे? पेन्शनेबल आहे. सर, मग मला असं वाटतं की आपल्याला काळजी करण्याचं काही कारण नाही, किंवा राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आरोग्य सुविधा आणि पेन्शन या दोन्ही असते. तेव्हा आला दिवस पेन्शन मध्ये भागवायचा, ती पेन्शन वाढत असते 15 वर्षांनी 10 वर्षांनी प्रत्येक वेतन आयोग लागू झाल्यानंतर. तेव्हा आपल्याला तसं काळजी करण्याचं काही कारण आहे असं मला वाटत नाही. पण इथून पुढे एवढं लक्षात ठेवा की तुमच्या हातामध्ये 6 वर्ष आहेत, वय वर्ष 52-58 वर्ष सेवानिवृत्ती, तेव्हा 6 वर्षांमध्ये निदान 10% तुमच्या पगाराची सेवानिवृत्तीसाठी बाजूला करा. डॉक्टर सलीम, तुम्ही तुमचा प्रश्न विचारू शकता.
डॉक्टर सलीम. बोला सर. हा, येतोय आवाज? हो हो. हा तर खूप चांगला वेबिनार झाला. सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीने मांडणी केली आहे. माझा एक प्रश्न असा आहे सर, की मी प्रायव्हेट जॉबमध्ये आहे, म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आहे, मी प्राचार्य आहे. तर सुरुवातीला आमच्या फील्डमध्ये खूप चांगलं हे होतं, म्हणजे त्याला काय म्हणता येईल आपल्याला, प्रॉस्पेक्ट चांगलं होतं. हॅलो हॅलो सर. बोला. हा, येतोय सर आवाज? हो येतोय. हा, तर सुरुवातीला चांगले प्रॉस्पेक्ट्स होते आणि काही काल आता एवढ्यात काय झालंय की थोडंसं कॉलेजेसमध्ये ऍडमिशन वगैरेचे प्रॉब्लेम्स असल्यामुळे थोडंसं सॅलरी वगैरेचे प्रकार, म्हणजे कमी सॅलरी मिळणं किंवा रेग्युलर न मिळणं असे प्रकार सुरू झाले आहे. तर थोडंसं काय झालं सर, मधल्या काळामध्ये 5-6 वर्षापूर्वी काही डिसिजन चुकले माझे, म्हणजे प्रॉपर्टीमध्ये, रिअल इस्टेटमध्ये. तर तिथं मला 25-30 लाखाचं असं लॉस झालेलं आहे. तर त्याच्यामुळे ते थोडंसं म्हणजे आता ह्या पुढचं नियोजन करण्यासाठी म्हणून मी तुम्हाला ऍडवायझर म्हणून मी हे केलेलं आहे. तर मला तुम्ही कसं मार्गदर्शन कराल याच्यामध्ये? सर असं आहे की या पूजा म्हणून ज्या आहेत आता ज्याने प्रेझेंट केलं, हा वैयक्तिक प्रश्न आहे. तेव्हा त्या तुम्हाला वैयक्तिकरित्या समजावून सांगेल. बरोबर. धन्यवाद. त्यांचा नंबर मिळेल? हो सर, आपला नंबर आहे त्यांचा. ठीक आहे ना. अशोक सर, तुम्ही तुमचा प्रश्न विचारू शकता. मी टर्म इन्शुरन्स विचारतोय. टर्म इन्शुरन्स किती वयापासून सुरुवात केली पाहिजे घेण्यासाठी? मॅक्झिमम किती असावं? लीना मॅडम तुम्ही द्या या प्रश्नाचं उत्तर. ऍक्च्युली टर्म इन्शुरन्स आपण जेव्हा पहिली सॅलरी घेतो, म्हणजे आपलं उत्पन्न तयार होतं, तेव्हाच आपण टर्म इन्शुरन्स काढणं गरजेचं आहे. आणि आपण जो इन्शुरन्स घेतो तो आपल्या साधारण वार्षिक 25 मध्ये असला पाहिजे. ओके, थँक्यू. प्रकाश चव्हाण सर, तुम्ही तुमचा प्रश्न विचारू शकता. हॅलो. बोला. हा, नमस्कार सर, आवाज येतोय? हो सर. बोला. हा मॅडम, माझा असा क्वेश्चन होता की आपल्याला टर्म इन्शुरन्स साठी 5 लाख पुढे इन्कम पाहिजे, ॲन्युअल इन्कम. तर कमीत कमी मध्ये टर्म इन्शुरन्स काढता येईल का? प्लीज आपण सर्वांनी म्यूट करा, वॉइस रिपीट होत आहे. बरं, आता असं आहे की टर्म इन्शुरन्स मिळणार हे ठरलेलं असतं. वय आणि तुमचं म्हणजे कमी वयामध्ये उत्पन्नाच्या 20%, मधल्या वयामध्ये उत्पन्नाच्या 15% आणि त्याच्यानंतर उत्पन्नाच्या 10 पट एवढा इन्शुरन्स मिळतो. तेव्हा इन्शुरन्सचा कोट आम्ही तुम्हाला देऊ शकतो आणि त्याच्यावरून तुम्हाला किती टर्म इन्शुरन्स, किती रिस्क कव्हर मिळू शकेल हे सांगता येईल.
हा सर, माझं तर आता 2,58,000 अॅन्युअली इन्कम आहे, तर मला करता येईल का सर? 25 लाखाचा टर्म इन्शुरन्स मिळेल. आपलं वय काय? माझं 32. मिळेल तुम्हाला 25 लाखाचा मिळेल, म्हणजे 20 ते 25 पट मिळेल. ऍक्च्युली मला तर असं त्याचं- सांगायचं आहे की तुम्ही जेव्हा इन्शुरन्स काढताना तेव्हा तुम्ही तुमचा फॉर्म वगैरे नीट बघा. तुम्ही कुठला तरी चांगला इन्शुरन्स सल्लागाराला जाऊन भेटा. तो तुम्हाला त्यातले काही बारकावे एक्सप्लेन करेल. म्हणजे फक्त आपलं एज्युकेशन किंवा आपल्या अॅन्युअल इन्कमच्या बेसिसवरती आपलं इन्शुरन्स पॉलिसी मिळतेच असं नाही. आपली फॅमिली हेल्थ हिस्ट्री किंवा आपल्या ज्या काही सवयी असतात त्यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. आपण केव्हा तरी इन्शुरन्सवरती एखादा सेमिनार करू, त्यात ते तुम्हाला जास्त सविस्तर सांगितलं जाईल. प्रत्येक केस टू केस डिफरंट असतं. फायनान्शियल अंडरटेकिंग आणि हेल्थ मेडिकल अंडरटेकिंग असे 2 भाग असतात इन्शुरन्सचे. गणेश सर, तुम्ही तुमचा प्रश्न ओके, थँक्यू विचारू मॅम. शकता. हॅलो, गुड मॉर्निंग. माझा बोला. प्रश्न असा आहे की नेक्स्ट 10 इयर्स साठी मला SIP चालू करायची, तर हो. त्यासाठी काय हवं होतं बेसिक? आपल्याला कशासाठी गुंतवणूक करायची? मला पॅरलल माझा EMI चालू आहे. मी प्रायव्हेट सेक्टर मध्ये जॉब करतोय आणि पॅरलल मला बॅकअप म्हणून क्रिएट करायचं आहे नेक्स्ट 10 इयर्स साठी. तर माझं म्हणणं असं आहे की सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही कर्जाचा हप्ता वाढवा. कर्ज जर तुमचं 5 वर्षात फिटलं, नाही 15 वर्षात टर्न आहे. 15 वर्षात तुम्ही हप्ता डबल केलात की तुमचं कर्जाचा टेनोर कमी होईल ना, कालावधी. हो. तर तुम्ही म्हणजे ज्या मेलवरून तुम्हाला हे इन्व्हिटेशन आलं किंवा ग्रुपवरून, त्या ग्रुपवरती तुम्ही संपर्क करा. कारण हे सगळे प्रश्न असे आहेत की जे तुमच्याशी वैयक्तिकरित्या बोलून त्याची उत्तरं द्यावी लागतील. तेव्हा आम्ही आपल्याशी संपर्क करू. ओके, चालेल सर. मी इकडे एक लिंक टाकतो. त्या लिंकवरून तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. चॅटमध्ये मी ती लिंक टाकतोय. चालेल सर, चालेल. नो इश्यू. बोला मॅडम, आणखीन कोणाचा प्रश्न आहे का? हॅलो सर. बोला. हॅलो. हा, मी शिक्षक आहे सर आणि माझं आता 53 वय आहे. आणि आता मी फॅमिलीची सुद्धा हेल्थ पॉलिसी माझ्या सहित घेतलेली आहे. ते योग्य आहे का कसं काय? हो. हॅलो. बोला सर. हा, हेल्थ पॉलिसी घेतलेली आहे. पेन्शन वगैरे आहे मला आणि शिक्षक आहे. मेडिकल पॉलिसी पण मी घेतलेली आहे सर. मग आपला प्रश्न काय आहे? मेडिकल योग्य तर असं आहे की तुम्हाला पेन्शन आहे म्हणजे तुम्ही जिल्हा परिषद किंवा सरकारी नोकरीत असाल. आता जिल्हा परिषद, राज्य सरकार किंवा बरोबर आहे की सेमी गव्हर्नमेंट. बरोबर. सेमी गव्हर्नमेंट. तर सेमी गव्हर्नमेंट वाल्यांना रिटायरमेंट नंतर सुद्धा मेडिकल रिएम्बर्समेंट असते, पण ती एक मर्यादित असते. म्हणून तुम्ही पॉलिसी घेतलीत, ही अतिशय चांगलं केलं. आणि एक ते रिस्क कव्हर वारंवार म्हणजे वेळोवेळी वाढवत राहा, एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे मेडिक्लेमचं कव्हर. ओके सर, थँक्यू. हॅलो सर, प्रश्न विचारायचा होता. हॅलो सर. बोला. प्रश्न विचारायचं होतं. तर माझं वय आहे 48. हॅलो. बोला. ठीक आहे. आणि रिटायरमेंट प्लॅनिंगच्या बद्दल थोडंसं विचारायचं. तर माझ्या सेव्हिंग आता एकदम कमी आहे, पण आता मला प्लॅनिंग करायचं आहे रिटायरमेंट, तेव्हा त्याचं मार्गदर्शन करायचं आणि आपल्याला SIP वगैरे शेअर मार्केटमध्ये जास्तीत जास्त सेव्हिंग करायची होती. त्याबद्दल माहिती पाहिजे होती सर मला. हो, आता असं आहे की सर SIP हा अतिशय चांगला कन्सेप्ट आहे. आणि तुम्हाला मी जसं सांगितलं तसं SIP अमुक फंडात करा असं नसतं. कारण तुमच्या काही गरजा 3 वर्षाच्या असतील, काही गरजा 5 वर्षाच्या असतील आणि काही गरजा 10 वर्षाच्या असतील. तर त्यानुसार तुम्हाला पोर्टफोलिओ बनवून द्यावे लागतील. तुमचं रिस्क प्रोफाईल चेक करावं लागेल. म्हणून मी आता जी लिंक टाकली आहे चॅट बॉक्समध्ये, त्याच्यावरती तुम्ही तुमचा प्रश्न
क्लिक केलं की ते तुम्हाला सगळं विचारतील, कधी तुम्हाला आम्ही बोलू इच्छितो किंवा मी आपल्याशी वैयक्तिकरित्या संपर्क करीन. त्याच्यामध्ये मी तुम्हाला कधी फोन करायचा आणि तुमचा प्रश्न या 2 गोष्टी तो विचारेल, त्याची उत्तरं द्या, मी तुमच्याशी संपर्क करेन. मॅडम आणखीन काही प्रश्न आहेत का? तर सध्या कोणाला स्वतःहून विचारायचे तर ते विचारू शकतील. ठीक आहे, मग प्रश्न काही नाहीयेत तेव्हा आपण इकडे थांबूया. तुम्ही आमच्या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद दिलात. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच सुधारणेला वाव देतील. त्या योग्य सुधारणा आम्ही करू. फक्त मला एकच सांगू इच्छितो, हे वैयक्तिक प्रश्न किंवा वैयक्तिक मार्गदर्शन करण्याचं माध्यम नाहीये, हा मंच नाहीये. त्याच्यासाठी मी तुम्हाला लिंक दिलेली आहे आणि आम्ही नक्कीच आपल्याशी संपर्क करू. परत एकदा आपले आभार आणि असे महिन्यातून 2दा वेबिनार आम्ही आयोजित करतो. याच्या पुढचा वेबिनार कधी आहे मॅडम? 18 तारखेला का? हो सर. 18 तारखेला आमचा वेबिनार आहे. ह्या क्वार्टरली म्युच्युअल फंडचे म्हणजे आता तिमाही संपली, तर गेल्या तिमाहीतल्या कामगिरीनुसार आमचे जे रेकमेंडेड लिस्ट ऑफ फंड आहेत, तर त्याच्यामध्ये काही बदल झालेत का आणि कुठले फंड नवीन आलेत, मग त्याचं हे या विषयावरती वेबिनार आहे. त्या वेबिनारला सुद्धा आपण आपला प्रतिसाद द्या, आपला सहभाग नोंदवा. एवढं म्हणून मी सगळ्यांचे आभार मानतो आणि तुमची अनुमती द्या, आपण परत कधीतरी भेटू. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू मॅडम. आता तुम्ही एंड करायला हरकत नाही.